4 महिन्याचा असेल बहुतेक, तेवढीच हाईट आहे ना. आता चाललेलो आहे मावशीच्या घरी आणि आजीला पण थोडा वेळ चाललो मावशीच्या इकडंच, कारण की आजचा ब्लॉग डायरेक्ट 12 वाजता सुरू केला आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. अरे ते राहुल चालू आहे ओझर गावातून. आईने सांगितलं का ओझर गावातून चला, हे असे खड्डे, स्पीड ब्रेकर. कोकण गावामधून गेलो असतो तिकडे, आता मी घरी असतो मावशीच्या. नको आवट्या नाही पाहिजे नाही, काय ते आवट्या नको हाणू. आता मला सांगा, नुसते स्पीड ब्रेकर आहे, खड्डे. खड्डे नाही राहुल, खड्डे. मग तो इडून येतच नाही, तो आहे ना, इडून येतच नाही. गॅसची टाकीवाले इकडेच टाकली मधीच. सुकाना गावात चालू ना, आता पुढे गेला काय माहिती. आता पोचलेलो आहे इकडं आजीला घेऊन, की बाई घर येते. आणि आई आहे ना सांगते, मी ना आई जास्त करून मोठ्या भावाला घेऊन येते ना. हा नाही पहिले येतो ना, मावशीच्या इकडे जायचं ना, पहिले इकडे जाऊ मग तिकडे जाऊ. इकडे टाइम लागेल, इकडून आता घर 3लाच घरी जाऊ. सो आता आहे ना आपल्याला संध्याकाळी पावडर आहे ना, मग पप्पाच म्हणाल तर ते काय आहे ना, आपल्या ते पिस्टनचं एक कॉक आहे ना, आणि फुटबॉल आणि ते बाकीचं काय साहित्य आहे ते आता पप्पा आणायला गेले. पण कॉक आहे ना आतल्या आटेच आहे का कोणचा, आता काय समजून येऊ राहिला. पप्पाला बोलो आतल्या म्हणजे आतमधल्या आट्याच आहे. पप्पा म्हणते अरे बाहेरचा आट्याचा. म्हटलं हो तुम्ही आतल्या आट्याचं घेऊन जा बिंदास माझ्या भरोश्यावर. आता हाय मी सुक्यानाला आईला सोडलेला आहे. अरे दादा ते लहानले पोरं नाही त्याच्यामुळे इकडे लहान पोरं होते. आता आपण आहे दगडखाण्याची इड. एवढं गरम होतं, गाडी एवढी हीट होईल ना, म्हणजे हीट म्हणजे गाडी आतमधून एवढी गरम होईल. अजून फुल मॅक्सिमम एसी लागले बघ तरी. तरी ना थंड नाही होऊ राहिली गाडी. काय बाबा एवढं ऊन आहे. आता पावसाला म्हणा ये ना, ये रे पाऊस आहे. इकडे बघा पूर्ण एक कोल्ड आहे ना, ते पूर्ण पाऊस आहे ना, फुल भर राहतोय. इकडे थोडं पाणी. आता आपण आहे दगडखाणी पाशी. हे बघा ही दगडखाणी नाही, सॉरी ही वीटभट्टी इड. वीटभट्टी पाशी एक माझा मित्र आहे ना, त्याची सिस्टर देईल इड, त्याचीच कारखाना आहे तो वीटभट्टीचा. पेरू किती याचं झालं असं 4 महिन्याचा. आमचा 4 महिन्याचा असेल बहुतेक, तेवढीच हाईट आहे ना. आता हे बोरचं पाणी का? बोर आहे ना, पाटण थोडं वाढलं ना, थोडं पाठवायला झालं ना, सकाळी काढलं होतं. आता पद्धत येईल पाणीवर दुपारून 3-4ला थोडं चालू डायरेक्ट. एवढं बोर कमी येतं? बोर एवढं कमी येतं? जागीचे ना बोर? कुठे घराजवळ आहे का? अच्छा. तुझ्या जास्त आमचा आला का? तुमचा कलर जास्त आहे. काय कारण याला? कारण होतं का? नाही मग असं काही नाही. असं मला माहिती आहे तुम्ही काय काय दिले आतापर्यंत तर ना. आतापर्यंत तुम्ही काय काय दिले, खाणं सोडून पावडर सोडून. एकदा खाण्याने पण येतं बरं का, खाण्याने पण येतं. ते काल पप्पा कोणचे खाणं सांगत होते? काल पप्पा कोणते तरी पिवळे पाणी झाड पाण्यावर फांटी बिंटी तुटल्या होत्या ना. नाही झाड आहे ना. फळाला ताकद लागते ना, मग पानं करायचं थोडीशी. अच्छा पानं आता पिवळे पडायचं. आता काय सांगतात, आता बांधणी का होतं? बांधणी करून घ्या नाही. किती महिन्यापूर्वी पाणी कमी काय करणार. आता काय हे फळणार आहे मी आता ना. हे असं तेवढे पडून राहिले. पाणी तर कमीच आहे, त्याला तांस पडले की उकळे पाणी बोलत सांगणार नाही. उन्हाचं टेम्परेचर जास्त आहे, तर काय करणार आता. तेच दिसते मला, खोडकिडच दिसते मला याला. पानं बिनं पार सुकेली ना. आणि पिवळं
फळ पण नरमच लागत आहे. पाणी ते कमीच आहे बा, पाणी कमी पडवायचं. पाणी आता केव्हा देईल पाणी? पाणी परवा दिवशी दिलं ना. अमर रोप फांट्या ह्या बाईला ते आलं की सर तिथे आले नाही आला. ती फांटी नाही काय काय वेळेस तुटेल असली ना ते होऊन जाते. असंच आमची ती एक फळाची फांटी आहे ती डायरेक्ट तोड. आता मावशीच्या घरी थांबलेलो आहे. झोपायचं आता इकडंच कारण की आता वाजले 2:30. बघितलं 2:30 वाटले. जाऊ थोड्याने आईला घ्यायला. सो गाईज आता मी मावशीच्या घरून निघालेलो आहे. मावशीचा मुलगा समोर आहे बघतो. त्याला जायचं आहे नाशिकला जायचं आहे त्याला. तो इलेक्ट्रिकचं काम करतो ना, इलेक्ट्रिक गाड्यांचं. मग आता तो जाईल त्याच्या कामाला. आता मी आजीला घेतलं का डायरेक्ट घरी जाईल. आता आजीला पहिले सुक्याना गावातून घ्यायला लागेल. तिकडे ती मावशीचं घर तिच्या तिच्या मावशीचं नाही तिच्या बहिणीचं घर आहे, पप्पाच्या मावशीचं घर आहे. मग आता इकडे माझ्या मावशीचं घर होतं. मग आता मी चाललो आता जास्त करून. मी पण वेळ नाही लावणार कारण संध्याकाळी आपल्याला पावडर आहे. बघू आता किती वेळात काय नाही. वातावरण पण असं झालेलं आहे आता थोडंफार. पावसाची खूप गरज आहे. पावसाला म्हटलं ये बाबा थोडंसं आता खूप दिवस झाले आलेलं नाही. बघा आता तो काय आता आईला घ्यायला इकडं आलेलो आहे. पण आई बाहेरच होती, इकडे तिकडे हिंडत होती. मग आता काय करणार. आता चला आपण ना डायरेक्ट आता भेटू गाडी चालवता कारण की आता ना गाडी चालवता जास्त सीन येते. घरी जाऊन पावडर पाणी जास्त वेळ नाही घेणार तुमचा पण. आता उतरणार ते पण आता मी पण आपल्या घरीच उतरणार आहे. चाललेलो आहे आजीला घेऊन घरी. आता कोकणगावमध्ये आहे. चाललोय घरी आता. स्पीड पाहून घ्या किती, फक्त 40ची. पुढं जाईल वाढेल. मोबाईल बंद झाल्या वाढेल स्पीड. पण मग आता थोडंसं गट्टी यावं लागते ना. कसं आहे राहतं का ते गुलाब साथ देतं का. पाऊस पाहिजे त्याला, धडी आहे पण पाहिजे त्याला, हे येते ते झाला बरं का. मग टाकली गेले कुठे चांगलं शिमिट झालं. पण एवढंच का पावसाळ्यामध्ये ना गाडी स्लिप मारते. फुटत आहे ना, फुटत पण स्लिप पण मारते असं. तशी घरी चाललो. ते थोडं ट्रॅक्टरचे साहित्य घ्यायचे होते. पावसाला म्हणे ये बाबा लय करायची तुझ्यावाली. हा अशी कशी गाडी लावायची, आपली गाडी लागल ना इकडं. सावली लावली पण इकडं तिची गाडी तर पुढे लावतो. तिची गाडी काची हद्द कंपनीवाला आहे तू. सगळं झालेलो आहे आपल्या घरी. तर जिना चढायला सुद्धा जीवावर आले. कटाळा आला गाडी चालवून. पण रस्तेच तसे होते काय करणार. आता आताच घरी आलो पण आता पावसाचं वातावरण बघू येतो कोणी आणि काही इकडं बघा काहीच चालू आहे काय नाही. हे बघा खरंच लय पावसाची गरज आहे, यायला पाहिजे. हे काय आणि आपलं घर ते आपलं घर. कारण की झोपते येतं तिथं मावशी चिड म्हणजे काय मावशी पण घर काय नाही. पण खरं म्हणजे ना तिकडे थंड पाणी नाही. आपल्याकडे काय माठ आहे त्यांचे डायरेक्ट फिल्टरचं डायरेक्ट वरतून टाकीतून आला का डायरेक्ट प्यायचं. मग आता लवकर कपडे चेंज करू, हातपाय धुवू, चहा पिऊ, लगेच पावडर मारायला आपण भिडू. कारण की आता वाजले आहे ते बा तुम्हीच बघा किती वाजले. इकडे बघा आता किती वाजले. 5 वाजले आता. इकडे बघितलं किती वाजले. हो बा हो म्हटलं अशी काय गडबड आहे. हो वाव किती वारे दिसतंय. जरा गावात चाललो मी आता. आज दादा ड्रायव्हर म्हणून पावभाजी आणायची पाव आणायची. हां हीच ती कंपनीच्यात आग लागली होती ही पावडरची. फॅरन लवडी फॅरन लवडी आणि ही आहे मंचिंग. इकडं गोडाऊन, इकडं माझी बनणार काहीतरी. हो काही ना गावात चाललोय पावभाजी नमाज पाव आणायला.
सो काय आता आपण महादेवाच्या मंदिरात आलतो म्हटलं थोडे पावभाजी थोडे नंतर घेऊ पहिले देव करू ते महादेवाचे मंदिर. इकडं वातावरण बघा, भारी झालेलं आहे. आणि आता घरी चाललेलो आहे. इकडं पाव आणि तेल मसाला घेतला आहे, मसाला आणि पाव घेतले. सगळेच घरी आलो आणि आता टेरेसवर आलो आहे. खाली सर्व बसलेले. लाईट गेली होती, पप्पानी फोन केला, आम्ही बिल भरते नाही का, लगेच लाईट आली. लाईटीचं काय झंझट काय माहिती आता इकडं, पण तसं काय नाही, आपल्या होत राहतं आपल्या इकडं लाईटीचं. सबस्टेशनचं मध्ये कॉल लावलं की लगेच लाईट येऊन जाते. बाकी काही नाही. आज मावशीच्या घरी गेलो आणि खाणं सोडायचं होतं, पावडर मारायची होती. पण काय आज वातावरणामुळं जमलेलं नाही, कारण की आजचं वातावरण एकदम ढासू झालेलं आहे. पावसाचं वातावरण असं आहे बा. पाऊस यायला पाहिजे माझं म्हणणं आहे का, लवकरात लवकर पाऊस यावं विनंती करतो मी. पावसा लवकरात लवकर ते येऊन जाय. काय आता सांगता येत नाही, काही नाही. आता आज बऱ्याच दिवसानंतर पावभाजी बनती. बघू आता पावभाजी जेवण करू मस्तपैकी. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. पण ऐका, आणि अजून एक, उद्या आपल्याला पावडर आहे, सकाळी आहे बहुतेक सकाळी, कारण की पप्पा म्हणत होते का खाणं सोडायचं आहे, पावडर नाही मारायची. मग आता बघू काय काय खरं काय काय नाही बघू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.